आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 19 वर्षांच्या मुलाने यकृत प्रत्यारोपणाद्वारे वडिलांना दिले जीवनदान। नाशिक कुटुंबाच्या प्रेमाची आणि धैर्याची हृदयस्पर्शी घटना नाशिकमध्ये घडली आहे। अवघ्या 19 वर्षांच्या मुलाने आपल्या 44 वर्षांच्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान करून त्यांना नवजीवन दिले। ही जटिल लिव्हिंग डोनर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नाशिकमधील वोकाट हॉस्पिटल येथे यशस्वीपणे पार पडली। वडील डिकॉम्पेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज या गंभीर आजाराने त्रस्त होते। त्यांना तीव्र पिवळा कावीळ, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे म्हणजे ॲसायटिस तसेच मेंदूवर परिणाम करणारी हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी अशी गंभीर गुंतागुंत निर्माण झाली होती। औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता। लिव्हर ट्रान्सप्लांट व गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जन डॉक्टर स्वप्नील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। सखोल तपासणीनंतर मुलगा दाता म्हणून पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट झाले। शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या यकृताचा एक भाग सुरक्षितपणे काढून वडिलांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आला। शस्त्रक्रियेनंतर दोघांनाही अतिदक्षता विभागात विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले। डॉक्टरांच्या मते डिकॉम्पेन्सेटेड लिव्हर डिसीज ही सिरोसिसची अंतिम अवस्था असून योग्य वेळी प्रत्यारोपण केल्यास रुग्णाला नवजीवन मिळू शकते। सध्या वडिलांची प्रकृती स्थिर आणि समाधानकारक आहे। वडील नेहमी माझा आधार होते, त्यांना वाचवणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे कर्तव्य होते अशी भावना मुलाने व्यक्त केली। तर वडिलांनीही मुलाने दिलेल्या या जीवनदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कुटुंबातील निस्वार्थ प्रेम यांच्या संगमातून घडलेली ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। मैडम स्वप्नील शर्मा हमारी मंथली ओपीडी नासिक में रहती है स्पार्क डायग्नोस्टिक सेंटर में। तो लास्ट मतलब 4th वेडनेसडे मैं यहाँ पे अवेलेबल हूँ फॉर ओपीडी। तो आज का जो हमारा प्रेस कॉन्फ्रेंस था वो हमारे पेशेंट हैं मिस्टर उनके लिवर ट्रांसप्लांट से संबंधित है। उनका लिवर सिरोसिस था, डिकम्पेंसेटेड लिवर सिरोसिस, जिसकी वजह से लिवर काफ़ी हद तक डैमेज हो गया था, लिवर काफ़ी हद तक ख़राब हो गया था। उनको अर्जेंट लिवर ट्रांसप्लांट की ज़रूरत थी। उनका सन जो है वो रेडी था, इमीडिएटली रेडी हो गया फॉर डोनेट करने के लिए। वॉज लाइक कि वो अपने फादर को की लाइफ सेव करना चाहते थे, इसकी वजह से उन्होंने अपने लिवर का एक हिस्सा डोनेट किया, उनका राइट लोब दिया। एंड ट्रांसप्लांट काफ़ी अच्छे से हुआ, इंट्राऑपरेटिव काफ़ी अनइवेंटफुल था एंड पोस्ट ऑपरेटिव रिकवरी भी काफ़ी अच्छी हुई थी। मिस्टर राव साहब एंड उनके सन जो डोनर है दोनों पूरी तरीके से स्वस्थ है, पूरी तरीके से फिट है। वोकाट हॉस्पिटल मुंबई सेंट्रलचे डॉक्टर स्वप्नील शर्मा सांगतील। लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत आणि त्यांनी ही कम्प्लिटली मागच्या 2 महिन्यापासून पूर्ण पेशंट फॅमिलीची काळजी घेतली आहे आणि आज ते तुमच्या समोर दिसत आहेत। तर मी त्यांना बोलायला रिक्वेस्ट करतो की सर आप लिवर सिरोसिस एक ऐसा बीमारी है, एक ऐसा प्रॉब्लम है जो प्रोग्रेसिव प्रॉब्लम है। जैसे आपको किसी को लिवर सिरोसिस हो गया तो धीरे धीरे बढ़ता ही जाता है। इसका कोई और इलाज नहीं है। क्या होता है कि एक समय कोशिश करते हैं जितना साल अपन उसी लिवर से अपन काम निकाल सके, लेकिन कोई ना कोई एक समय आता है, अनफॉर्चुनेटली कोई ना कोई एक समय आता ही है जब अपन को लिवर चेंज ही करना पड़ता है, जिसको अपन बोलते हैं लिवर ट्रांसप्लांट करना। उसके अलावा और कोई उपाय नहीं है। अच्छी चीज ये है कि लिवर ट्रांसप्लांट का रिजल्ट काफी अच्छा है। आप कंपेयर करोगे बाकी शरीर में और जो अपन ट्रांसप्लांट कर सकते हैं, जैसे हार्ट को, लंग को, किडनी अपन ट्रांसप्लांट कर सकते हैं, तो इसमें लिवर ट्रांसप्लांट के जो रिजल्ट है, लॉन्ग टर्म रिजल्ट काफी अच्छे हैं। तो जब राव साहब जी फर्स्ट टाइम मेरे पास आए उस समय ऑलरेडी उनका लिवर काफी डैमेज हो गया था, उनको सीवियर जॉन्डिस था, उनका जो काविड था वो जहाँ तक मुझे याद आ रहा है काफी ज्यादा था, आंखें एकदम ही पीली थी और पेट में पानी बनना चालू हो गया था। उसके अलावा हमेशा नींद वाली कंडीशन रहते थे, वो भी लिवर की वजह से। जब लिवर काम नहीं करता तो शरीर के जो भी टॉक्सिक मटेरियल है, लिवर एक ऐसा ऑर्गन है जिसके हजारों फंक्शन है, तो जिसमें एक इम्पॉर्टेंट फंक्शन है कि जो शरीर के जो भी टॉक्सिक मटेरियल बनते हैं उसको फिल्टर करना।
तो शरीर में जो भी अमोनिया बनता है, अपन जब खाना खाते हैं खाना पचता है तो अमोनिया बनता है, उसको फिल्टर करना भी लिवर का काम है। तो लिवर खराब होता है तो फिल्टर नहीं कर पाता, वो अमोनिया ब्रेन में जाता है, उसकी वजह से पेशेंट को ज्यादा नींद आएगा, कंफ्यूजन स्टेट में जाना, ये सब चीजें। तो कई सारी तरीके की प्रॉब्लम चल रही थी। तो जब फर्स्ट मलाही वाटलं होतं, पण त्याच्यानंतर डॉक्टरांशी संवाद करून ती म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे. मी बी थोडं जवळ घे. वडिलांशी डॉक्टरांशी संवाद साधून कळालं की लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडत. मी माझ्या मनातून असं ठरवून ठेवलं होतं की आपण हे करायचं, की लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी मी माझं डोनेट करून असं. मग त्यासाठी मला एक अभिमान बी वाटलं की मी माझ्या वडिलांसाठी काहीतरी करू शकलो, कारण त्यांनी आईनी आणि वडिलांनी खूप केले माझ्यासाठी, पण मी माझं काहीतरी मग करू शकलो त्यांच्यासाठी, मग माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. पण मी काही याच्यासाठी हेजिटेशन वगैरे काही दाखवली नव्हती. मी ते बोलले की लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, डोनर मी हो बोलून दिलं, काही त्याच्यात काही वाटलं नव्हतं. आणि चांगलं आहे की लिव्हर इतकंही काय होत नाही माणसाला. लिव्हर ट्रान्सप्लांट मोठी गोष्ट घाबरण्याची गोष्ट आहे ती, पण जेव्हा तुम्ही त्या दुष्परिणाम होते वगैरे आणि सरांनी जी काळजी घेतली, हॉस्पिटलची जी काळजी घेतली, त्या अडचण घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. जर असा आजार होणार असेल की जर तुम्हाला सिम्पटम दिसते तर तुम्ही लवकर चेकअप करून कारण की पुढे ही दुष्परिणाम जास्त होऊ शकते याची. हेच माझं म्हणणं आहे. द्यायचं हो, ते नाही द्यायचं. मला असं कधीच कोणत्या गोष्टीचं हे नाही केलं की मला भीती वाटते की काय त्रास होईल असं, त्याचा त्याने विचार केलाच नसला. असं हे खूप डेअरिंग केली त्याने त्यासाठी मला त्याचं. नक्कीच